फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण MPSC परीक्षांसाठी तसेच राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षेसाठी विचारले जाणारे भारतातील पहिले तसेच पहिल्या वहिल्या घटना बघणार आहोत। बऱ्याच वेळेस MPSCच्या परीक्षेमध्ये भारतातील पहिले कोणते, राज्यातील पहिले कोणते, पहिले राज्य कोणते, अशा बरेच प्रकारचे प्रश्न विचारले जातात। त्यानुसार आपण या नोट्स बनवले आहेत आणि त्यावर आपण प्रश्न कसे अपेक्षित आहे ते बघणार आहोत। तर बघा, भारतातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित अंगणवाडी कोणती आहे? तर बघा, वडधामना गावात, नागपूर, महाराष्ट्रातील नागपूर येथील वडधामना गावात ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सची पहिली AI आधारित अंगणवाडी बनवण्यात येणार आहे। तर बघा, त्यानंतर भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो कुठे आहे? तर बघा, कोलकाता मेट्रो जी आहे पहिली अंडर वॉटर मेट्रो, पहिली अंडर वॉटर जी मेट्रो आहे ती कुठे आहे? तर कोलकाता या ठिकाणी आहे, भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो। त्यानंतर बघा, पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे भारतातील तसेच जगातील पहिले शहर कोणते? म्हणजे रिन्युएबल एनर्जीवर चालणारे भारतातील तसेच जगातील पहिले शहर कोणते? तर बघा, अमरावती, आंध्र प्रदेशमधील अमरावती हे भारतातील तसेच जगातील अक्षय ऊर्जेवर चालणारे पहिले शहर बनलेले आहे। हा एक प्रश्न इम्पॉर्टंट आहे, यावर MPSCमध्ये प्रश्न येणे अपेक्षित आहे। त्यानंतर बघा, मोबाईल ॲपद्वारे मतदान स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते? मोबाईल ॲपद्वारे मतदान स्वीकारणारे पहिले राज्य बघा, 2025च्या नगरपालिका निवडणुकीमध्ये हे राबवण्यात आलेले होते। तर मोबाईल ॲपद्वारे मतदान स्वीकारणारे देशातील पहिले राज्य आहे बिहार। बिहारमध्ये मतदान केले गेले होते। त्यानंतर बघा, पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा कोणती? पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा ही दिल्ली विधानसभा आहे। बघा, ही इम्पॉर्टंट प्रश्न आहे, विधानसभेवर प्रश्न विचारला जातो। आणि त्याचप्रकारे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा कोणती आहे? तर दिल्ली विधानसभा आहे। बऱ्याच वेळेस पहिले, भारतातील पहिले, राज्यातील पहिले, पहिले राज्य यावर प्रश्न विचारले गेलेला आहे। त्यामुळे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा आहे दिल्ली विधानसभा। त्यानंतर बघा, देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणते आहे? तर आरालम, केरळ यामधील जे पहिले अभयारण्य आहे, पहिले फुलपाखरू अभयारण्य आरालम, केरळ। देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणते आहे? तर आरालम, केरळ हे पहिले फुलपाखरू अभयारण्य आहे। त्यानंतर बघा, राष्ट्रीय महामार्गावर देशातील पहिला समर्पित वन्यजीव कॉरिडॉर कुठे आहे? तर बघा, दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जो आहे त्यावर राष्ट्रीय महामार्गावरील देशातील पहिला समर्पित वन्यजीव कॉरिडॉर आहे। देशातील पहिला, भारतातील पहिला समर्पित वन्यजीव कॉरिडॉर ही दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेवर आहे। त्यानंतर बघा, भारतातील पहिला कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्र कुठे आहे? तर बघा, चेन्नई या ठिकाणी भारतातील पहिले कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्र आहे। कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्र कुठे आहे? तर चेन्नई। मी त्याबरोबरच तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक पण सांगणार आहे, त्यावर जास्त शक्यता असेल। भारतातील पहिले कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्र कुठे आहे? तर चेन्नई येथे आहे। देशातील पहिला कचरा इको पार्क कुठे आहे? तर होलांबी कलान, दिल्ली या ठिकाणी आहे। देशातील पहिला कचरा इको पार्क होलांबी कलान, दिल्ली या ठिकाणी तो पहिला कचरा इको पार्क आहे। भारतातील पहिले AI+ कॅम्पस कुठे आहे? तर अमरावती या ठिकाणी आहे। याआधी आपण अमरावती या ठिकाणी काय आहे ते बघितलं होतं की अमरावती हे जे शहर आहे आंध्र प्रदेशमधील, हे भारतातील तसेच जगातील AI आधारित म्हणजे अक्षय ऊर्जेवर चालणारे भारतातील तसेच जगातील पहिले शहर आहे। बघा, ह्या पहिल्या पेजवरच्या आपल्या घडामोडी झालेल्या आहे। एकदम आपण क्विक रिव्हिजन याची करूयात। तर बघा, भारतातील पहिली AI इंटेलिजंट अंगणवाडी कुठे आहे? तर नागपूर, वडधामना गावात आहे। भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो कुठे आहे? तर कोलकाता मेट्रो आहे। पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे भारतातील तसेच जगातील पहिले शहर कोणते आहे? तर अमरावती। याच्यावर 2 प्रश्न आपण बघितले। पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे भारतातील तसेच जगातील पहिले शहर। त्यानंतर बघा, मोबाईल ॲपद्वारे मतदान स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर बिहार हे त्यामधील पहिले राज्य आहे। पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती आहे? तर दिल्ली विधानसभा आहे, पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी आहे। देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणते आहे?
तर आरालम केरळ. पहिले फुलपाखरू अभयारण्य आरालम केरळ याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील देशातील पहिला समर्पित वन्यजीव कॉरिडॉर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर आहे. भारतातील पहिले कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्र चेन्नई या ठिकाणी आहे. देशातील पहिला ई कचरा इको पार्क कुठे आहे? ओलंपिक कलान या ठिकाणी आहे. आणि भारतातील AI प्लस कॅम्पस आणि अक्षय ऊर्जेवर चालणारे शहर असे 2 प्रश्न आपण अमरावतीवर. त्यानंतर पुढे बघा स्पर्धा परीक्षेसाठी भारतातील पहिले. त्यानंतर बघा रस्ता सुरक्षितेसाठी AI वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर बघा उत्तर प्रदेश. रस्ता सुरक्षितेसाठी AI वापरणारे भारतातील पहिले राज्य आहे UP. आपल्याला AI वापरणे म्हणजे आपले रस्ता सुरक्षेसाठी अपघात टाळण्यासाठी जे आपण टेक्नॉलॉजी वापरतो त्यामध्ये ती ॲडॅप्ट करणारे पहिले राज्य जे आहे UP उत्तर प्रदेश. त्यानंतर बघा कृत्रिम बुद्धिमत्ता वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करणारे पहिले उच्च न्यायालय आहे केरळ उच्च न्यायालय. कृत्रिम बुद्धिमत्ता वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करणारे पहिले उच्च न्यायालय जे आहे ते केरळ उच्च न्यायालय आहे. त्यानंतर बघा रेल्वे रुळाच्या मधोमध भारतातील पहिली पोर्टेबल सौर पॅनल प्रणाली स्थापन करणारे शहर वाराणसी. म्हणजे वाराणसी जे आहे त्या रेल्वे ट्रॅक जे आहे त्याच्या ट्रॅकच्या मधोमध म्हणजे 2 रेल्वेच्या ट्रॅकमध्ये सौर पॅनल बसवणारे जे पहिले शहर आहे ते वाराणसी शहर आहे. त्यानंतर AI मंत्री नियुक्त करणारा जगातील पहिला देश अल्बेनिया आहे. म्हणजे आभासी मंत्री व्हर्च्युअल मिनिस्टर ज्याला आपण म्हणतो ते नियुक्त करणारा पहिला देश आहे अल्बेनिया. AI मंत्री नियुक्त करणारा पहिला देश आहे अल्बेनिया. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर बघा पंजाब. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत म्हणजे जे पंजाबी भाषा आहे किंवा त्यांच्या भाषेमध्ये प्रसारित करणारे देशातील पहिले राज्य आहे पंजाब. त्यानंतर बघा देशातील पहिले टेक्स्टाईल मशीन पार्क जे आहे जे चप्पर घाटा कानपूर या ठिकाणी आहे. भारतातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय आहे केरळ उच्च न्यायालय. त्यानंतर पुढे बघा भारतातील पहिले पेपरलेस विधानसभा हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पेपरलेस विधानसभा नागालँड. पेपरलेस उच्च न्यायालय केरळ आणि पेपरलेस विधानसभा नागालँड. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर भारतातील पहिले सौर संचलित गाव मोढेरा गुजरात. म्हणजे पूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे गाव जे आहे ते मोढेरा आहे. त्यानंतर भारतातील पहिले जैव खेडेगाव आहे दासपारा त्रिपुरा. त्रिपुरामधील पहिले जैव खेडेगाव आहे दासपारा त्रिपुरा. तर बघा त्याची एक क्विक रिव्हिजन आपण करून घेऊ परत. रस्ता सुरक्षेसाठी वापरणारे पहिले राज्य उत्तर प्रदेश. कृत्रिम बुद्धिमत्ता वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करणारे राज्य आहे उच्च न्यायालय आहे केरळ उच्च न्यायालय. यासोबतच केरळ उच्च न्यायालय पेपरलेस देखील आहे. रेल्वे रुळाच्या मधोमध भारतातील पहिली पोर्टेबल सौर पॅनल प्रणाली स्थापन करणारे वाराणसी. पहिला व्हर्च्युअल मिनिस्टर अल्बेनिया. विधानसभा सांकेतिक भाषेत प्रसारित करण्यासाठी पंजाब. देशातील पहिले टेक्स्टाईल मशीन पार्क चप्पर घाटा कानपूर. पहिले पेपरलेस उच्च न्यायालय केरळ. पेपरलेस विधानसभा नागालँड. पहिले सौर संचलित गाव मोढेरा आणि जैव खेडेगाव याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो ते आहे दासपारा त्रिपुरा. त्यानंतर पुढील बघा रेशन वितरणासाठी फेस ऑथ पद्धतीने वापर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? म्हणजे फेस व्हेरिफिकेशन लागू केलेले आहे रेशनच्या दुकानामध्ये. तर त्यासाठी पहिले राज्य आहे हिमाचल प्रदेश. त्यानंतर बघा भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर कुठं आहे? साहिबाबाद गाझियाबाद UP या ठिकाणी पहिले ग्रीन डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. याच्यावर एक इम्पॉर्टंट म्हणजे हिमाचल प्रदेश या ठिकाणी रेशन वितरणासाठी फेस ऑथेंटिकेशन प्रणाली वापरलेली जी आहे ते हे एक इम्पॉर्टंट आहे. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतातील पहिले सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर जे आहे सहकार सुरक्षा मुंबई या ठिकाणी पहिले सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर. देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित AI आधारित विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे जे SEZ असतं आपले सेज असतात ते कुठे सुरू करण्यात आलेले आहे तर नवा रायपूर छत्तीसगड. देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित
विशेष आर्थिक क्षेत्र सेज नवा रायपूर छत्तीसगड. त्यानंतर बघा रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे पहिले राज्य केरळ. केरळ या ठिकाणी रोबोटिक शिक्षण हे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय शुभांशु शुक्ला. आता जे मागच्या वर्षी अंतराळामध्ये गेले होते शुभांशु शुक्ला ते पहिले अंतराळ स्थानामध्ये जाणारे पहिले भारतीय ठरलेले आहे. त्यानंतर नासाच्या हवाई आणि अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय कोण बघा जान्हवी डाकेती. आंध्र प्रदेशमधल्या जान्हवी डाकेती ज्या आहे त्या नासाच्या हवाई आणि अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या आहे. रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक. पहिल्या महिला म्हणून नियुक्त झालेल्या गोष्टींवर याआधी प्रश्न विचारला गेलेला आहे. सोनाली मिश्रा या रेल्वे संरक्षण दलाच्या म्हणजे RPFच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आहे सोनाली मिश्रा. त्यानंतर बघा देशातील पहिले योग धोरण जाहीर करणारे राज्य उत्तराखंड बनलेले आहे. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि भारतातील पहिले भिकारी मुक्त शहर याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. इम्पॉर्टंट आहे. इंदूर मध्य प्रदेश हे भारतातील पहिले भिकारी मुक्त शहर बनलेले आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा भारतातील पहिले खान पर्यटन उपक्रम सुरू करणारे राज्य जे आहे ते झारखंड बनलेले आहे. खान पर्यटन उपक्रम म्हणजे जे माइंडचे टुरिझम असतं ते सुरू करणारे झारखंड हे पहिले राज्य बनलेले आहे. तर बघा परत एक क्विक रिव्हिजन करूया. रेशन वितरणासाठी फेस व्हेरिफिकेशन हिमाचल प्रदेश. भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर गाझियाबाद UP. भारतातील पहिले सायबर सुरक्षा ऑपरेशन सहकार सुरक्षा मुंबई. देशातील पहिले AI आधारित सेज नवा रायपूर छत्तीसगड. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. रोबोटिक शिक्षण अनिवार्य केरळ. पहिले अंतराळ जाणारी भारतीय शुभांशु शुक्ला. नासाच्या हवाई आणि अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी महिला जान्हवी डाकेती. त्यानंतर रेल्वे सुरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक सोनाली मिश्रा. देशातील पहिले योग धोरण उत्तराखंड. भारतातील पहिले भिकारी मुक्त शहर इंदूर. आणि भारतातील पहिले खान पर्यटन उपक्रम सुरू करणारे राज्य झारखंड. हे सर्व आपण भारतातील पहिले हे बघितलेलं आहे. याच्यावर बरेच वेळेस MPSCमध्ये प्रश्न विचारला जातो आणि यावर्षी देखील प्रश्न येणे अपेक्षित आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.